नमस्कार. आता सगळेच घरी आलेले असतात. घरी आल्यावर आजी, सत्या दोघंही मिळून एक चांगला प्लॅन तयार करतात आणि दोघंही आता स्वतःच्या डोक्यावरती एक सफेद कापड घेऊन आता पंकज आणि देविकाच्या दरवाजा वाजवतात. दोघंही घाबरतात. आता नेमकं कोण आलं असेल? आता घाबरत घाबरत पंकज दरवाजा खोलतो. बघतो तर काय, समोर भूत. भूत बघून पंकज घाबरतो. पंकज म्हणतो, बेबी भूत आले भूत. आता दोघंही आतमध्ये शिरले असतात. सत्या आणि आजी दोघं नाचत असतात आणि पंकज आणि देविका घाबरत असतात. आता पंकज आणि देविका दरवाजा उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात मीरा सुद्धा अंगावर सफेद कापड घेऊन येते आणि ते बघून पंकज आणखीनच घाबरतो. पंकज आणि देविकाचा आवाज ऐकून आता इकडे निरुपा हे विचार करते, हे दोघं का ओरडतायत, नेमकं आतमध्ये काय झालंय? आता निरुपा आत जाणार तेवढ्यात तिला समजतं आत ते काहीतरी गडबड आहे आणि ती रवी रियाला सुद्धा बोलावून घेते. रवी रिया येतात. आता सगळे हॉलमध्ये जमले असतात. पंकज आणि देविका तिथनं पळत पळत हॉलमध्ये येतात आणि म्हणतात, आमच्या रूममध्ये भूत आले. त्यावेळी आता हे तिघही बाहेर येतात. आजी आपल्या तोंडावरील कापड बाजूला करते. ते बघून आता पंकज म्हणतो, आजी तू? त्यावेळी आता निरुपा म्हणते, सासूबाई. आणि तेवढ्यात इकडे सत्या हा त्याच्या तोंडावरील कपडा बाजूला करतो. आता हे बघून आता पंकज म्हणतो, सत्या मीरा तुम्ही? त्यावेळी आता लगेच सत्या म्हणतो, होय आम्ही. अरे तुला काही वाटतं का? शरम वगैरे आहे की नाही तुला? अरे कुठे पहिल्यांदा आपण फिरायला गेलो होतो आणि तिकडं तुम्ही दोघांनी असा धिंगाणा घातलात, चांगलं वाटलं का ते? त्यावेळी आता आजी म्हणते, आता या दोघांना शिक्षा मिळणारच. त्यावेळी पंकज हा निरुपाकडे बारीक तोंड करून जातो आणि म्हणतो, मम्मा. त्यावेळी निरुपा म्हणते, अरे शरम वाटली पाहिजे तुला. तुझ्या बापांनी कधी मला फिरायला नेलं नाही. आता कुठे सुनेने आणि मुलांनी फिरायला नेलं तर तुम्ही दोघांनी त्यात सुद्धा गोंधळ घातला. अरे काय वाटतं का तुम्हाला? असं बोलून निरुपा आता पंकजवर खूप रागावते. आता हे बघून लगेच रिया सुद्धा म्हणते, ह्या दोघांना ना शिक्षा झालीच पाहिजे. मला असं वाटतं ह्या दोघांना आपण 31च्या पार्टीमध्ये भूत बनून दिवसभर नाचण्याचाच शिक्षा देऊया. ते ऐकून सत्या म्हणतो, मस्त, एकदम झकास हा रिया, मस्त शिक्षा दिली आहेस. आता रियाने शिक्षा सुनावलेली असते. तेवढ्यात आता पंकज म्हणतो, त्यावेळी आता लगेच रवी बोलतो, पंकज दादा तू बोलूच नकोस. मला ना तुझा आवाज सुद्धा ऐकायचा नाही आणि तुला शिक्षा झालीच पाहिजे. ते ऐकल्यावर आता देविका सुद्धा बघत असते. त्यानंतर आता आजी म्हणते, आता यांना चांगलीच शिक्षा करूया. पण सत्या तुला काय शिक्षा द्यायची आहे? त्यावेळी सत्या म्हणतो, माझी शिक्षा मी वेळ आल्यावर देईन. आता देविका आणि पंकज खूप घाबरलेले असतात. आजी म्हणते, होय थांबा, माझी शिक्षा बाकी आहे. आणि माझी शिक्षा अशी आहे, या दोघांनी 31 साठी लागणारे बटाटेवडे बनवायचे आहेत. ते ऐकल्यावर आता देविका आणि पंकज एकमेकांकडे बघत असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी देविका आणि पंकज हे बटाटे वडे बनवत असतात. दोघंही बटाटे वडे बनवत असतात आणि आजी येऊन बघते आणि म्हणते, चांगले बनवा, नाही चांगले बनले ना तर तुम्हा दोघांनाही आणखी मोठी शिक्षा भेटेल. त्यावेळी पंकज हा देविकाकडे बघतो आणि म्हणतो, काहीतरी करा पण चांगले झाले पाहिजेत आणि चांगले झाले तर आपल्या दोघांना सुद्धा व्यवस्थित खायला मिळतील. आता देविका म्हणते, बेबी मला कुठे येता येईल? त्यावेळी आता पंकज म्हणतो, मग नक्की तुला येतं तरी काय? आता बटाटे वडे बनवून झाल्यावर दोघंही जाऊन आराम करतात आणि तेवढ्यात सत्या येतो आणि त्यांच्या अंगावर भूताचा ड्रेस फेकतो आणि म्हणतो, हे घ्या, हे घाला आणि तयार व्हा, तुमची शिक्षा सुरू झालेली आहे. आता दोघंही एकमेकांकडे बघतात आणि दोघंही भूताचा वेश परिधान करून बाहेर येतात आणि आता त्यांना आता भूतासारखं नाचायला लावत असतात. सगळेच जण त्यांची मजा घेत असतात. थोड्या वेळाने पार्टी सुरू झालेली असते आणि आता त्या पार्टीमध्ये बटाटे वडी खाण्याची वेळ येते. आता बटाटे वड्यांना विशिष्ट अशी चवच आलेली नसते. त्यावेळी आता रिया म्हणते, हे काय, हे असे बटाटे वडे बनवलेत काय, चव नाही ढव. त्यावेळी आता सत्या म्हणतो, म्हणजे ह्यांना आता शिक्षा झालीच पाहिजे. त्यावेळी आता सत्या म्हणतो, ह्यांना आता अशी शिक्षा झाली पाहिजे. रवी तू आपल्यासाठी ना चांगलं काहीतरी ऑर्डर कर, एकदम चमचमीत, आणि ह्यांना हेच बटाटे वडे खाऊ देत. आता सगळ्यांसाठी विशिष्ट असा चमचमीत पदार्थ ऑर्डर केला जातो आणि आता ह्या दोघांना तेच बटाटे वडे खायला दिलेले असतात. आता त्यांना मोठी शिक्षा भेटलेली असते. आता देविकाला पंकज बोलत असतो, बेबी तुला साधे बटाटे वडे सुद्धा चांगले करता आले नाही. तू सुद्धा जॉबलेस आहेस, तुला तरी काय चांगलं करता येतं? एक काम सुद्धा तुला धड करता येत नाही. आता पंकज आणि देविकाची भांडणं झालेली असतात.
त्यावेळी निरुपा म्हणते, अरे भांडताय कसले, तुम्हाला भेटलेली शिक्षा भोगा आणि चांगलं कर्म करा आणि चांगले राहा. आता पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.